श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामींच्या कृपेने आलेले अनुभव हे तुमच्याशी आज मी शेअर करणार आहे। बरेच लोक आहे की ते सेवा केल्यामुळे त्यांना खूप छान प्रकारे अनुभव येत असतात। त्याच पद्धतीने आज मी असे 2 अनुभव तुमच्याशी शेअर करणार आहे। अगदी खूप अंगावर काटा आणणारे हे अनुभव आहे आणि तुम्ही जर नवीन असाल, सेवेकरी स्वामींच्या सेवेत जर यायचं असेल तर हे अनुभव ऐकून नक्कीच तुम्ही स्वामींचे सेवेकरी व्हाल अशी मी खात्री देते। कारण स्वामींची जर सेवा केली आपण तर कुठून ना कोणत्या मार्गाने आपल्याला स्वामी आपल्याला मार्ग दाखवतात, अडलेले कामं आपले मोकळे होतात आणि आपण जे काम इच्छित धरलेलं नसेल तेही आपलं झालेलं असेल असे महाराजांचे अंगाला शहारे आणणारे अनुभव असतात। तर सगळ्यात पहिला अनुभव आहे तो म्हणजे एक दादा होते, त्यांना ते दररोज स्वामींच्या केंद्रामध्ये आरतीला जायचे। आरतीला गेल्यानंतर त्यांचं वय कमी होतं आणि आरतीला गेल्यानंतर ते असेच आरतीला आठवड्यातल्या एखाद्या तरी आरतीला ते त्या ठिकाणी जायचे आणि आरतीला गेल्यानंतर ते तिथे जपमाळ न घेताच आरती करायची। परंतु घरी त्यांची अगदी दररोजची नित्यसेवा चालू होती। नित्यसेवा किंवा त्यांची जी जप असेल ते करायचे ते, परंतु केंद्रामध्ये गेल्यानंतर कोणत्याही प्रकारची ते माळ न घेता फक्त आपला स्वामींचा जप करत राहायचे। कधी माळ जप करावी म्हणजे जपेसाठी माळ घ्यावी असं त्यांच्या मनात कधीही आलेलं नव्हतं। त्यांची जप सेवा ही नेहमीच चालू होती। तर त्यांना अचानक स्वप्न पडले आणि त्यांच्यासमोर प्रत्यक्षात गुरुमाऊली प्रगट झाले आणि म्हणाले, अरे तू रोज जप करतो परंतु माळ न घेताच जप करतो। जप हा माळेवरच करायचा असतो, ही माळ घे आणि आजपासून या माळेवरच तू जप कर असे म्हणून ते जे दादा आहे तर त्यांना जाग आली आणि ते उठले आणि त्यांना असं वाटलं की मी स्वप्नच बघत आहे। परंतु घड्याळाकडे बघितलं तर 5:30 वाजलेले होते। तर त्यांनी उठून त्यांचं जे नित्य कर्म असतं आपलं अंघोळ वगैरे ते सगळंही त्यांनी केलं आणि देवघराकडे गेले। तर देवघरात गेल्यानंतर त्यांना स्वप्नात जी माळ दिसलेली होती तीच त्यांच्या देवाच्या तिथे ठेवलेली दिसलेली होती। तेव्हापासून ते दादा दररोज नित्यसेवा करतात आणि जपमाळेवर जी त्यांना दिसलेली जी माळ आहे त्या माळेवरच नित्य जप करत असतात। तर म्हणजे आपण म्हणतो की हे फक्त निमित्त असतं, मात्र सगळं परमेश्वर स्वामी महाराज करून घेत असतात। जर एखाद्याला मनापासून खूप सेवा जर करायची असेल तर स्वामी नक्कीच करून घेत असतात। त्याच पद्धतीने जे जप आहे त्या जपामध्ये खूप सारी शक्ती आहे। आपण दुसरी सेवा नाही केली तरी चालेल, परंतु जी जपाची सेवा आहे ती जर केली तर तुम्हाला कोणतंही काम अशक्यही सगळं शक्य होत असतं। ह्या जपमाळेमध्ये एवढी यामध्ये ताकद असते। त्यानंतर दुसरा जो अनुभव आहे तर तो म्हणजे एक शिक्षक होते, त्यांनी ते छत्तीसगडवरून रायपूर येथे दररोज बसनी प्रवास करत असत आणि प्रवास करताना एक दिवस त्यांच्या बॅगेमध्ये मौल्यवान वस्तू होत्या आणि त्या मौल्यवान वस्तू ते त्यांच्या बॅगेत ठेवलेल्या होत्या आणि ती बॅग तशीच बसमध्ये राहिली, त्यांच्या लक्षातच आले नाही हे। त्यानंतर त्यांनी कंट्रोलला गाडी परत रायपूरला बोलवली, पण त्यावेळेस गाडीत बॅगच नव्हती। ज्यावेळेस ती गाडी रिटर्न आली तर त्यावेळेस त्या गाडीत बॅगच नव्हती। त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली। त्यानंतर 2-4 दिवसांनी अचानक ते लातूरला गेले आणि तेव्हा लातूर येथील स्वामी सेवेच्या केंद्रामध्ये गेल्यानंतर त्यांनी आपली हरवलेली वस्तू परत मिळवण्यासाठी सेवा मागितली आणि ती सेवा त्यांनी चालू केली। श्रद्धेने अगदी मनोभावाने त्यांनी ती सेवा चालू केली आणि बरोबर 5व्याच दिवशी रायपूरवरून पोलिसांचा फोन आला की तुमचं जी बॅग हरवलेली आहे तर ती बॅग सर्वही सापडलेली आहे आणि त्यातील ज्या वस्तू आहेत त्या तशाच आहे। कोणत्याही प्रकारे त्यांना त्यातल्या ज्या वस्तू आहे किंवा त्यांचं जे मौल्यवान वस्तू होत्या त्या कुठेही गेलेल्या नव्हत्या। म्हणजेच काय तर ही सगळी आहे स्वामींची कृपा। कारण स्वामींच्या सेवेमध्ये जर आपण आलो, त्यांची मनापासून जर धावा जर केली तर स्वामी कुठून ना कुठून आपली मदत करतात आणि आपल्याला कधीही आपलं नुकसान करू देत नाही किंवा आपल्याला जे कष्टाचं आहे ते आपल्या कष्टाचं आपल्याजवळ मिळवूनच देत असतात। त्यामुळे जर तुम्ही नवीन असाल तर नक्कीच तुम्ही स्वामी सेवेकरी व्हा आणि बघा तुम्हाला किती छान अनुभव येत असतो। श्री स्वामी समर्थ।